सकाळचे ठीक 7:40 होत आहेत. मी तुमची गॉसिप गलारचे वैष्णवी आणि तुम्ही ऐकत आहात स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. श्रोतहो, आज प्रबोधिनी स्मार्त एकादशी तिथीचं व्रत साजरे केले जातं आणि दरवर्षी कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला हे व्रत केलं जातं. हिंदू धर्मात प्रबोधिनी स्मार्त एकादशीला हे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात. यानंतर शुभ आणि मंगल कार्य म्हणजेच लग्न, गृहप्रवेश, जावळ, बारसं संस्कार इत्यादी पुन्हा सुरू होतात. धार्मिक मान्यतेनुसार प्रबोधिनी स्मार्त एकादशीचं व्रत केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात आणि सगळे पाप नष्ट होतात. आज आपण एकादशी साजरी करत आहोत. आता या एकादशीला कार्तिक एकादशी देखील म्हटलं जातं आणि प्रबोधिनी एकादशी देखील म्हटलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम हे या दिवशी साजरे केले जातात. असाच एक कार्यक्रम आपल्या बोरगाव या ठिकाणी आहे. मंडळी, ग्रामदैवत श्रीनाथ यात्रा महोत्सव 2025 या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यात्रा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्याची रूपरेषा सांगायची तर आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी एकादशी आणि श्रींच्या पालखीचा मंदिर प्रदक्षिणा छबिना असणार आहे. त्यासोबतच सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता नैवेद्य, घट उठवणे, सायंकाळी 7 वाजता श्रींच्या छबिना नगर प्रदक्षिणा, त्यानंतर सोंगे व शोभेचे दारुकाम, त्यानंतर गाजीढोलास सुरुवात होणार आहे. मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी 4 वाजेपर्यंत गाजीढोल असणार आहे. नंतर कुस्ती मैदान, त्यानंतर यात्रेची उभारणा, यात्रेची आभार सांगता देखील असणार आहे. स्थळ ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. श्रीनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ बोरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. 3 दिवसांचा हा असा कार्यक्रम असणार आहे. आवर्जून जा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. तुम्हा सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.